मिशन पाणी हा वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट या संस्थेचा एक पथदर्शी प्रकल्प आहे। हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि अचलपूर या 2 तालुक्यातील 20 गावांमध्ये कार्यरत आहे। या सर्व गावांमध्ये पाण्याचा वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर जपून वापर व्हावा, पाण्याची बचत व्हावी आणि पाण्याचं संवर्धन व्हावं ही मिशन पाणी प्रकल्पाची उद्दिष्ट आहेत। ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत गावातील तरुण मुली आणि महिलांसाठी समुदाय व्हिडिओ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। यातूनच पाण्याविषयी संवेदना जागृत करणाऱ्या या माहितीपटाची निर्मिती झाली आहे। पाण्याची परिस्थिती या 3-4 वर्षाच्या अगोदर भीषण होती। जलस्रोत एकही नव्हता आमच्याजवळ, म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीला 6 बोर केले आम्ही, पण त्याच्यातले 4 बोर ड्राय निघाले आणि एका बोरला फक्त 2 इंची पाणी होतं। त्याच्यामुळं 24 तास आम्हाला पूर्ण वॉटर सप्लाय सोडायला लागे गावात, या 2 वर्षाच्या अगोदर। मग आम्हाला पाणीच नाही मिळे, इथं नळाला येस नाही, धारच नाही येत जाय पाण्याची। तर मग आम्हाला शेतात जा लागे, शेतात जा लागे पाण्याला, आणि रात्रभर पाणी भरा लागे। त्याच्यात नळावर भांडणं होत जाय, तर कोणी गुंडभर पाणी भरून दे, हे बाई म्हणे मले भरू दे, त्या बाई म्हणे मले भरू दे, तर भरणंभर पाणी भरायला भेटे नाही नळावर। रात्रभर 4-5 वाजून जाय पाणी भराले। पाणीच नाही तर कामं कशी होणार? मग पाणी आणू कामं केले, घराले पण पाणी नव्हतं, लोक भांडणं करत होते पाण्यासाठी। रात्रभर जागणं, 4 वाजता 12-1 वाजेपर्यंत पाणी भरासाठी थांबा लागे, झोप नाही। 3 वाजता 4 वाजता जेव्हा नळ आले तेव्हा पूर्ण रात्र त्यातच चालली जाय। मला शेतात जा लागे पाण्याले, तर मग तिथंही साजरं पाणी नाही मिळे, असं वंगायलाच पाणी भरा लागे। वंगायला पाणी पेलो आम्ही, डोबऱ्यातलंही पेलो पाणी डोबऱ्यातले पाणी पेलो आम्ही, असं आणा लागे जा लागे रोजच, म्हणजे तेच काम होतं आम्हाला। घरी म्हणजे पाणी असं राहायच नाही, मग मिळे तर इथं हापशीवर जा लागे आम्हाला, तिथंही वंगायलाच पाणी राय, तर तिथून इथेच पाणी प्या लागे आम्हाला, वंगायला पाणी प्या लागे। परिस्थिती 2 वर्षाच्या अगोदर खूप बिकट होती, म्हणजे पाणी नव्हतं, बोर केलं तरी थोडंसंच पाणी होतं, गावाला पाणी पुरत नव्हतं। मग बाहेरून आणत होते लोक विहिरीहून, विहीरही नव्हत्या शेतामध्ये, खूप टंचाई गेली 2 वर्ष। नंतर मग बोर केला तर त्याला आता भरपूर पाणी लागलं, तर यावर्षी भरपूर पाणी आहे। लोकांना पाण्याचं महत्त्व किती काही सांगितलं तर समजून नाही राहिला। प्रत्येकाला सांगितलं का नळ पाणी झाल्यानंतर टोटी बंद करा, नळ बंद करा, तरी आता अक्षरशः परिस्थिती आता अशी आहे का 1.5 घंटा नळ राहूनही त्याच्यातलं अर्धा घंट्याचं पाणी वेस्टेज चाललं, आणि एका कुटुंबाचं पाणी नाही झालं नाही समजा, तर तो डायरेक्ट आपल्या वॉटर सप्लायच्या कर्मचाऱ्याच्या घरी येऊन सांगते की माझं पाणी वाचाय चालू कर। आता अशा परिस्थिती चालू आहे, पण त्यांना सांगितलं आम्ही का 2 वर्षाच्या अगोदर आपण काय भोगलं, त्या पाण्यासाठी आपण काय केलं। आपल्याला अक्षरशः गुंड घेऊन बाहेरच्या शेतामध्ये जावं लागलं, कास्तकाराच्या शेतामधून आणावं लागलं, परंतु त्याच्यात ते आता विसरले, कारण आता पाणी मुबलक झालं। जसं पहिली परिस्थिती होती, पाणी खूप होतं, जसं पाण्याचा गैरवापर करे तसाच आता पण वापर चालू झाला।
2 वर्षापूर्वी 2 वर्षासाठी फक्त थांबला होता, म्हणजे पाणी नव्हतं म्हणून. म्हणजे लोकांना समजून आधी की हे ग्रामपंचायत कर्मचारी आहे, ग्रामपंचायत हे सांगू थकले त्यांना, बा आपल्या घरचं पाणी वाया नका जाऊ देऊ, नळाला टोट्या लावा, पण कोणीच ऐकायला तयार नाही. हे बाहेरचेच पोरं म्हणते का हे पाणी इतकं वाया जाते. म्हटलं तुम्ही त्याला घरोघरी जाऊन सांगा का नळाला टोप्या लावा, पाण्याचा वापर चांगला करा. काही पाणी नाही गेलं, फक्त हे 130 झाडं यांना पाणी गेलं. आणि इकडे 3 एकर इकडे आहे, त्यातलं 1.5 एकर 200 झाडं त्यांना पण पाणी नाही. अजून एक पण पाणी नाही गेलं, कारण पाण्याची लेवल नाही ना इथं तेवढी. जसं जो मी 7 बोर केले, म्हणजे मागच्या तिदस्ता 2 बोर केले आहेत, ते 180वर चाललं, 200 चाललं. मागच्या वर्षी एक 400 फूट केलं, एक 300 फूट केलं, ते पण फेल गेलं. यंदा 580 केलं इथं, एक दुसरं इथं 500 केलं, ते पण फेल गेलं. हां 1000 फूट जाऊ शकतो. पण पाणीच नाही आहे आतमध्ये, तर काय पाणी येणार आहे? समजा पाण्याचा प्रश्नच आहे ना कुठेही. समजा माझ्या शेजारी आता शेजारी असं म्हणजे धुरायचं आहे, तिथे 2 बोर केले, दुसऱ्या शेजारी केले, तिथं म्हणजे पाणी आहेच नाही. फक्त आता आमचं 2 बोर सुरू आहे. माझ्या समजा पुतण्याचं त्याच्यात तिथं पाणी होतं. आता अजून कॉम्प्रेसर मारलं त्या पाटलाच्या वावरात, तिथं पण पाणी नाही लागलं. जमिनीत म्हटलं पाणी काढून राहिलो, त्याच्यामध्ये कसं आपण त्याच्या जे साठायला पाहिजे पाणी त्याच्यासाठी काहीच उपाय नाही केले ना आतापर्यंत, म्हणून बोर फेल जाणारच आहे. जर आपल्या सोयीनं जर पाण्याचा गैरवापर जर कमी केला तर पाण्याची लेवल वाढू शकते. मायले आहे पण आजूबाजूचे सगळे गेले. काय सांगा 30 बोरं गेले नाही इथून तोपर्यंत. 30 मायले मस्त आहे. पाणी नाहीसं झालं जमीनच्यातलं, पाणी जमीनच्यातलं उपसता नाहीसं झालं. जे आहे थोडे बहुत तर ते इकडे भागत नाही. आमचा कल्लोडी मौजा असा झाला 800 फूट बोर करून पाणी नाही लागत आहे. पाण्याची लेवल अक्षरशः खाली गेली आहे. म्हणजे शेतात असं समजा का 2चं पाणी 3चं पाणी लागून राहिलं फक्त बगीचेसाठी. पण ते आता म्हणजे देवाचीच कृपा ते का लागून गेलं इथं पाणी आम्हाला 450वर. नाही तर त्याच्या बाजूनच 800-900 फूट बोर केले आहे, ड्राय आहे. आजूबाजूचेच बोर ड्राय आहे, त्या बोरला आहे. आता ते किती दिवस पुरणार आहे? त्याचा जर व्यवस्थित वापर केला तर ते पुरेल, नाही तर मग भविष्यात आम्हाला अजून दुष्काळ पडायचे चिन्ह आहेच. दीडशे फूट पण गेलो होतो पण पाणी नव्हतं. पण आज 60-70 फुटावर पाणी आहे माझ्याकडे. आजूबाजूनं विहिरी होत्या 2, त्या पडीक विहिरी होत्या, त्यांचा काहीच उपयोग नव्हता. त्याच्यापासून शेताचं जे पाणी होतं बारिशचं ते वाहून जात होतं. तिथं मी गड्डा केला, त्या गड्ड्यातून ते पाणी विहिरीमध्ये सोडलं. म्हणजे त्याच विहिरी रिचार्ज केल्या, म्हणजे बारिशचं पाणी वाहून न जाता ते साठवलं त्या विहिरीमध्ये. अशा 2 विहिरी आहे. त्या दोन्ही विहिरी रिचार्ज झाल्यामुळं आजूबाजूचा जो 1 किलोमीटरचा एरिया आहे तो पूर्ण रिचार्ज झाला, म्हणजे पुनर्जीवित झाला तो. म्हणजे त्याच्यामुळं मला पण फायदा झाला आणि बाकीच्यांना पण फायदा झाला. असंच जर वाहून जाणारं जर पाणी आपण साठवलं किंवा जिरवलं जमिनीमध्ये तर त्याचा पुष्कळचा फायदा हा प्रत्येकाला होऊ शकतो. जे बरसात जर समजा जे पाणी येते दुसऱ्या शेतामधून, ते मी माझ्या समजा स्वतःजवळचे पैसे खर्च करून दुसऱ्याच्या शेतातलं पाणी समजा जे वाया जाते ते मी एक त्या प्रकारे अशी नाली खोदली आहे. आणि त्या 2-3 किलोमीटरच्या वावरातलं पाणी जे मी माझ्या वावरामध्ये विहिरीमध्ये जमा केलेलं आहे. म्हणजे ते अशी सुविधा होती गव्हर्नमेंटची, त्याच्यामधून मला तो फायदा भेटला आणि मी ते पाणी माझ्या विहिरीमध्ये आणलं. आणि ते जे पाणी जे विहिरीमध्ये साठलं आहे त्याचा माझ्या बोरला फायदा होत आहे. ते ज्यांच्याकडे भरपूर पाणी आहे तर ते भरपूर पाणी देतात, ज्यांच्याकडे पाणी नाही ते मोजकंच पाणी देतात. तसं वास्तविक पाहता आता जानेवारी महिन्यापासून आंब्यावर आपला बगीचा सोडतात तेव्हा पाणी देतात, तर कोणी मोजकं पाणी देतात. तर मोजक्या पाण्यावाला तर बगीचा भरपूर फुटते. आणि जो अडमाप पाणी देतात त्यांचा बगीचा फुटत नाही, थंडावतो. त्याच्यामुळं हा फरक पडते. आणि त्यांच्यात हे लक्षात आलं नाही का ते अति पाणी दिल्यामुळं मग बारिशचं पाणी येते. बारिशचं पाणी आल्यानंतर ते पाणी अजून शेतात मुरते आणि ते मुरल्यानंतर त्यांचे झाडं पिवळे होतात आणि मरतात. हे काही लोकांना कळत नाही. आता जे आहे तर आता मी असं गोल वाफा केला आहे
त्या वाफ्याने त्याला पाणी देतो. त्याच्यानंतर समजा जसा उन्हाळा लागते तर पाण्याची गरज जास्त असते, पण पाणी वाया नाही गेलं पाहिजे म्हणून माझ्याकडे ड्रीप आहे पाण्याची. तर प्रत्येक झाडाच्या ठिकाणीच फक्त पाणी पडते. बाकी ठिकाणी जशी मधातली जागा आहे, म्हणजे एक संत्र्याचं झाड असं 16 ते 17 फुटावर राहते, तर हे मधातली जागा वेस्टेड आहे ना, तर त्या कारणाने नळी जर आपण टाकली तर त्या कारणाने फक्त जे पाणी पडायचं ते संत्र्याच्या बुडातच पडते, बाकी ठिकाणी वाया जात नाही. परसबाग तर 5-6 वर्षापासूनच चालू आहे आमच्याकडे. म्हणजे जागा भरपूर आहे की नाही, पाणी आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे विकतचं खातच नाही. तर सगळं त्याला शेणखत, लेंडी खत घरचंच, म्हणजे रासायनिक नाहीच आहे. आणि पाणी पण व्यस्त जात नाही, सगळं पाणी त्यालाच मिळते ना. कशाचं पाणी जातं? याला नळाचंच पाणी असते. म्हणजे इथेच भांडे वगैरे धुतो की नाही आम्ही. धर्मादाळ संस्था एक आमची, तर तिथं त्या संस्थेची एक विहीर आहे पडीत. आता आमचा असा विचार चालू आहे समोरून का त्याच्यात पाणी डायव्हर्शन करून सोडायचं, विहीर पुनर्भरण करायचं. एक तसंच एक आज आपल्या इथचे सुधाकर राव हुड आहे, त्यांनी तो प्रयोग सक्सेस केला. त्यांच्या पावसाळ्याचं पूर्ण पाणी जे एरियातलं येणार आहे ते पूर्ण विहिरीमध्ये जाते. एक ते झालं. दुसरं आता आमचं जो शोध खड्डा आम्ही स्वतः वर्गणीतून केला होता ग्रामपंचायत मार्फत, म्हणजे स्वतः JCB बोलावून केला होता, तो आता पूर्ण लेवल आली त्याची, म्हणजे गाळानं भरला आहे. तर तसंच आपल्या एक सांडपाण्यावर अजून इकडच्या साईडला एक जसं इथून एक पूर्ण जंगलाची नाली आहे, तर तिथं चालू आहे आता एक 20 बाय 20चं शेततळं घ्यायचं प्लॅनिंग. तर तिथं शेततळं घेऊन घेऊ. एक नागमोडी डॅम्प आहे, त्याच्यात उतार चढ आहे, म्हणजे काही ठिकाणी जिथं आपल्याला स्लोप आहे, म्हणजे समजा पाण्याचं तिथं होऊ शकते साठवणूक होऊ शकते, त्या ठिकाणी आपण असं तिथं म्हणजे त्याचं म्हणणं असं आलं का आपण इथं टँकसारखे टँक करू, जिथं आपल्याला स्कोप भेटत त्या नाल्यात, जिथं जिथं आम्हाला स्कोप भेटत तिथं आम्ही पाण्याचं संवर्धन करू, म्हणजे साठवणूक वाढू. शेतातून किंवा आजूबाजूतून इकडून तिकडून नालेधोडे येतात, शेताला लागूनच नालेधोडे असतात. त्या नाल्याधोड्यात प्रत्येक म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरावर तर कोल्हापुरी बंधारे बांधले किंवा अळवा पाणी जिरवाचे पाटं असे बांधले, अडकाव जर केला तर पाणी मुरू शकते आणि याची लेवल वाढू शकते, भूगर्भाची पाण्याची लेवल वाढू शकते. जे वाहून जाणारं पाणी आहे ते जिरवा, मुरवा आणि वापरा.